नमस्कार मंडळी. तर आज होती माझ्या मामाच्या घरची वास्तुशांती पूजा. तिकडे जेवणाला आम्ही सुरुवात केलेली होती आणि गुरुजींनी व्यवस्थितपणे पूजा मांडलेली होती आणि नंतर पूजेला सुरुवात करण्यात आली. जसं जसं गुरुजी म्हणत होते तसं तसं मामा आणि मामींनी पूजा केली आणि आज सगळ्यांच्याच डोळ्यात इतके आनंद होता, कारण की कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार होताना दिसतंय. जर माझे आजोबा असते, म्हणजेच मम्मीचे पप्पा, तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता. त्यांची आठवण तर कायम मनात राहील. पण आम्हाला इतकंसुद्धा माहिती आहे की ते जिथे कुठे असतील तिकडनं खूप सारे आशीर्वाद देत असतील आणि त्यांनासुद्धा कुठे ना कुठेतरी खूप आनंद होत असता. फक्त आजच्या दिवशी ते असायला हवे होते, एवढंच मात्र आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण त्यांची कमी सगळ्यांना जाणवत राहील. पण इकडे जे लोक होते त्यांच्यामुळे सुद्धा ही पूजा खूप मस्तपणे पार पडली. इकडे पूजा होतच होती, तेवढ्यात जेवढे सुवासिनी होत्या त्यांचा आशीर्वाद घेऊन मामा आणि मामींनी गृहप्रवेश केला. जसं जसं गुरुजी म्हणतात त्याचप्रमाणे आम्ही सगळे ऐकत होतो. इकडे गॅसची पूजा माझ्या मम्मीच्या हातातून करण्यात आली आणि तिचे हातांचे ठसे उमटवण्यात आले. तिलासुद्धा खूप मस्त वाटत होतं, कारण की तिचंसुद्धा कुठे ना कुठे असं स्वप्न होतं की माझ्या भावांचं स्वतःचं घर असावं आणि ते आज तिला स्वतःच्या चेहऱ्यांनी बघून, स्वतःच्या डोळ्यांनी बघून खूप आनंद होत होता. तर आज सगळं झालं आणि मग पूजेला सुरुवात झाली. पूजेला मामा मामी बसले आणि त्यानंतर आरतीची वेळ झाली. पूजा संपन्न झाली आणि आरतीची वेळ झाली आणि मम्मींनी त्यांना त्यांची जी गाठ होती ती सोडली आणि त्यांची ओटी भरली आणि अशा प्रकारे आमची पूजा पूर्ण झाली.